Are you happy to be in the house of God this morning? आज सकाळी प्रभूच्या घरात तुम्ही आहात, आनंदी आहात का? Hallelujah. हालेलुया. How wonderful to be in the house of God. प्रभूच्या घरामध्ये असणे हे किती अद्भुत आहे. And you all glory, honor and praise and worship His name. त्याच्या नावाला गौरव, सन्मान, स्तुती व उपासना करूया. Let us sing song number 656 from Upasana Sangeet. गीत नंबर 656 आपण गाणार आहोत. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. Let's clap our hands. टाळ्या वाजवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी, नित्यतयाच्या पवित्र स्थानी, जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी, नित्यतयाच्या पवित्र स्थानी, जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. करणाविना सतार घेऊन, करणाविना सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. करणाविना सतार घेऊन, करणाविना सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. प्राणी मात्र हो स्तवा परेशा, प्राणी मात्र हो स्तवा परेशा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. प्राणी मात्र हो स्तवा परेशा, प्राणी मात्र हो स्तवा परेशा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, 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 परमेशाला स्तवा. बोला येशू मसीह की, जय बोला येशू मसीह की. जय. हालेलुया.
हालेलुया Hallelujah. हालेलुया We are standing in the presence of the Almighty God. सर्वसमर्थवान देवाच्या उपस्थितीमध्ये आपण उभे आहोत. So even though you are facing any kind of situation in your life, तुमच्या जीवनामध्ये जरी कोणत्या परिस्थितीला तुम्ही तोंड देत असाल, any bondages, कोणत्याही बंधनांना, any difficulty, कोणत्याही अडचणीला, just remind yourself, स्वतःला ही आठवण करून द्या. you belong to Jesus Christ. तुम्ही येशू ख्रिस्ताचे He has आहात. purchased you with the precious blood. त्याच्या मोलाच्या रक्ताने त्याने तुम्हाला विकत घेतला आहे. Amen. Amen. And you are more valuable than the sparrow. आणि तुम्ही त्या चिमणीपेक्षा मौल्यवान आहात. Amen. Hallelujah. He loves you. तो तुमच्यावर प्रेम करतो. Just turn to your neighbor तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा and say, Jesus loves you. आणि त्याला सांगा येशू माझ्यावर प्रीती करतो. Jesus loves you. Jesus loves me. Jesus loves me. Jesus loves me. Hallelujah. Hallelujah. So let us sing this wonderful song. He is the King of Kings and the Lord of Lords, and I belong to Him. तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आणि मी त्याचा आहे हे गीत गाऊया. Thank you, Jesus. Oh, राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है. यीशु राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है. प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह. वो राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है. वो राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है. शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया. मृत्यु से पार होकर हमें अनंत जीवन दिया. शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया. मृत्यु से पार होकर मुझे अनंत जीवन दिया. वीरों का है वो सदा के लिए. वीरों का है वो सदा के लिए. वो राजा का राजा है, वो प्रभु का प्रभु है. वो राजा का राजा है, वो प्रभु का प्रभु है. नई कृपा को दे दो खुदा, नए बल को दे दो खुदा. नई कृपा को दे दो खुदा, नए बल को दे दो खुदा. नए दिन में मुझे चला दो, नई कृपा से मुझे भर दो. नए दिन में मुझे चला दो, नई कृपा से. नई कृपा को दे दो खुदा, नए बल को दे दो खुदा. नई कृपा को दे दो खुदा, नए बल को दे दो खुदा. नए दिन में मुझे चला दो, नई कृपा से मुझे भर दो. नए दिन में मुझे चला दो, नई कृपा से मुझे भर दो. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है. तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ. तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है. तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ. तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ. आकाश में जाऊँ तो तू वहाँ है,
a big clap offering unto King of Kings and Lord of Lords. राजांचा राजा प्रभूच्या प्रभू याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. We belong to an awesome God. आपण महान देवाचे आहोत. Hallelujah. हालेलुया. Don't be discouraged in your life. तुमच्या जीवनात निराश होऊ नका. Many times you feel that no one cares for you. पुष्कळच्या वेळेस आपल्याला असं वाटतं कुणाला आपली काळजी नाही, परवा नाही. No one is asking, how are you? You're looking beautiful. कुणी म्हणत नाही तू कसा आहे, सुंदर दिसत आहे, देखणा दिसत आहे. And then we keep thinking, oh my God, no one is loving me. आणि आपण विचारतो अरे देवा माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. Because we expect many things from people. कारण आपली अपेक्षा पुष्कळशी असते लोकांकडून. Am I right? मी बरोबर आहे का? But this morning, आज सकाळी let's expect something from Almighty God. सर्वसमर्थवान देवाकडून काहीतरी अपेक्षा करूया. Because He is our provider. कारण तो आपला पुरवठा His करणारा. grace is sufficient for us. त्याची कृपा आपल्यासाठी पुरेशी आहे. No need to expect anything from the people. लोकांकडून काही अपेक्षा करण्याची गरज नाही. God Almighty, His grace is sufficient. सर्वसमर्थवान देवाची कृपा पुरेशी आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So let us sing this wonderful song. Jehovah Jireh is my provider, and I'm going to worship Him. आपण हे गीत गाऊया. जेव्हा जायर इज माय प्रोव्हायडर. मी त्याची भक्ती करेल. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. My God shall supply all my needs.
Yes, Lord, you're an awesome God. हे प्रभू तू आमचा महान देव आहे. And we worship you, Lord, this morning. आज सकाळी प्रभू आम्ही तुझी भक्ती उपासना करतो. Thank you, Lord, for reigning over our lives. प्रभू आभार मानतो आमच्या जीवनावर तू राज्य करत आहे. You are the King of glory. प्रभू तू राजा आहेस, गौरवी राजा. And we just submit everything into your mighty hand this morning. आज सकाळी सर्व काही आम्ही तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण करतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let's close our eyes. सर्वजण डोळे बंद करूया. Just stand still and know that I am God. शांत व्हा आणि जाणून घ्या की मी देव आहे. Only God is almighty. केवळ देवच सर्वसमर्थवान देव. And when we stand in front of Him, ज्यावेळेस आपण त्याच्या पुढे उभे राहतो, there shouldn't be any pride in our heart. आपल्या अंतःकरणात कुठलाही गर्व अभिमान असू नये. So this morning, if you are carrying any pride in your heart, आज सकाळी तुमच्या अंतःकरणामध्ये कुठलाही गर्व अहंकार असेल, just say, Lord, I lay down before you. सांगा प्रभू मी तुझ्या पुढे ते देत आहे. Because you are the almighty God. कारण तू सर्वसमर्थवान देव आहे. Help me to be like you. मला सहाय्य कर की मी तुझ्यासारखं व्हावं. Help me to be humble in your presence, तुझ्या सानिध्यामध्ये मला लीन नम्र होऊ दे. so that I may receive every gift from you, Lord. जेणेकरून सर्व देणगी तुझ्याकडून मी प्राप्त you, करू यावे. Jesus. धन्यवाद येशू. Thank you for your presence in the midst of us this time. यावेळेस तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आभार मानतो. Lord, we lay down our pride before you. प्रभू आमचा अभिमान आम्ही तुझ्या चरणाजवळ ठेवतो. And Lord, we receive your grace upon our life. आमच्या जीवनावर तुझी कृपा स्वीकारतो. Only you are the King of kings and Lord of lords. केवळ तूच राजांचा राजा, प्रभूंचा You are प्रभू. above everything and everyone, God. सर्वापेक्षा सर्वांना तू श्रेष्ठ आहे. And Lord, we receive you in our hearts. आमच्या हृदयात प्रभू आम्ही तुला Thank स्वीकारतो. you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord, for your grace. प्रभू तुझ्या कृपेबद्दल धन्यवाद. This is only because of your grace we are standing in your presence. प्रभू ही केवळ तुझीच कृपा आहे ज्यामुळे आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये उभे आहोत. This is only because of your grace we can see this new day, Father, Lord. पिता परमेश्वर, आजचा नवीन दिवस आम्ही पाहू शकतो. ही केवळ तुझी Thank कृपा you, आहे. Jesus. धन्यवाद येशू. Let's lift our holy hands this time. त्यावेळेस आपण आपले पवित्र बाहू उभारूया, And हात say, you उंच are the करूया. King of kings and Lord of lords. तू- Everyone, आपण सर्वजण I म्हणूया. request everyone to lift your hands. मी सर्वांना विनंती करते आपल्या Thank you, हात God. उभारूया, We भाऊ worship you, उंचावूया. God. म्हणूया तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याची भक्ती उपासना करूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद. सारी जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेको बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा खुदा। Everyone, hallelujah, hallelujah. Yes, Lord, we worship you. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. तुझको छोड़ कोई प्रभु है भी नहीं।
प्रभू आम्ही तुझी भक्ती करतो. worship you. I worship you. For your name is holy, holy, for your name is holy, तेरा नाम पवित्र पवित्र यीशु, तेरा नाम पवित्र, yes Lord, you're holy God, पवित्र यीशु. Lord, I worship you. Thank you, Jesus. Lord, I worship you. I worship you. Lord, I worship you. I worship you. For your name is holy, for your name is holy, How many know that who you are? किती जणांना माहिती आहे की तुम्ही कोण आहात? I know you, everyone may raise your hand, मला माहिती आहे प्रत्येक जण आपला हात वर करेल and there will be variety of answers. आणि वेगवेगळ्या प्रकारचे विविध उत्तर असतील. And our answer determines our behavior. आपलं उत्तर हे दाखवून देते की आपली वागणूक काय आहे. Our answer determines our understanding of any given situation. कोणती दिलेली परिस्थितीमध्ये आपलं उत्तर निश्चित करेल की आपण काय करतो. But as a Christian, पण एक ख्रिस्ती या नात्याने we are looking to the theme that God has given to Emmanuel Church, that this year is year of walking and living in the presence of God. इम्युनियन मंडळीच्या सभासद या नात्याने आपण पाहत आहोत की जे शीर्षक अभिवचन आपल्याला दिलेलं या वर्षासाठी देवाच्या उपस्थितीमध्ये चालणे व जगणे. It's very good to hear this. ऐकायला हे फार चांगलं वाटतं. But then back of your mind, परंतु आपल्या मनाच्या मागे back of my mind, माझ्या मनाच्या मागे question comes. प्रश्न हा येतो, How do I know that I am walking with God and in the presence of God? मला हे कसं कळेल की मी परमेश्वराबरोबर चालतो आणि त्याच्या उपस्थितीमध्ये जीवन जगतो. And many times our life that we live
we want to live it as normal as possible. पुष्कळशे आपलं जीवन असं जगायला आवडतं शक्य होईल तितकं सर्वसाधारण. And we would like to live our life as natural as possible. होता येईल तितकं शक्य आपण स्वाभाविक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. Am I right? मी बरोबर आहे का? And we always think आपण नेहमी हाच of विचार करतो any situation that comes in our life, जी कोणती परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते first to look at that situation as a normal person, एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून आपण त्या परिस्थितीकडे पाहतो. react to that situation as a normal person, त्या परिस्थितीला आपण प्रतिक्रिया करतो एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून. speak about it as a normal person. त्याबद्दल देखील आपण बोलतो एक सर्वसाधारण व्यक्ती या नात्याने. And if someone questions why you do this way, जर कोणी आपल्याला प्रश्न केला की अशा पद्धतीने तुम्ही का करता, then our answer is, I am a natural man. आपलं उत्तर असतं की मी स्वाभाविक व्यक्ती आहे. So when we think ourselves as a natural man, ज्यावेळेस आपण स्वाभाविक नैसर्गिक व्यक्ती म्हणून विचार करतो, we are bound with the laws of nature. निसर्गाचे जे नियम आहे त्याच्या बंधनामध्ये आपण असतो. We are bound to think as other common people think. जे सर्वसामान्य लोक विचार करतात त्याप्रमाणे आपण देखील विचार करतो. We try to speak as other normal person speaks. जसे सर्वसामान्य लोक बोलतात त्याचप्रमाणे आपण देखील बोलतो. We react to any situation as normal person reacts. आपण प्रतिक्रिया देखील त्या परिस्थितीला देतो जसं सर्वसामान्य व्यक्ती देतो. But when we analyze everything in our life, ज्यास आपल्या जीवनातील सर्व गोष्टीचं आपण पुष्टीकरण करतो, we find that the word of God clearly speaks to Christian people आपण पाहतो की स्पष्टपणे देवाचं वचन ख्रिस्ती लोकांना हे in बोलतं different wordings. वेगवेगळ्या शब्दांमध्ये. Natural mind, स्वाभाविक नैसर्गिक मन, common person, सर्वसामान्य व्यक्ती, always speaks, thinks, acts, behaves as carnal person. तो वागतो बोलतो जे काही करतो एक दैहिक व्यक्ती म्हणून करतो. Because I have a body, कारण मला माझं शरीर आहे, you have a body. तुमचं शरीर आहे. I get angry. मला राग येतो, You don't get angry. तुम्हाला राग येत नाही, You never get angry. तुम्ही कधीच रागवत नाहीत. By looking at you, I know that you never get angry. तुमच्याकडे पाहिल्यावर मला असं वाटतं की तुम्हाला कधीच राग येत नाही. You will say, Pastor, come out of the church, then I will show you. तुम्ही म्हणताल पार्क साहेब चर्चच्या बाहेर या, मग मी तुम्हाला दाखवतो. As normal we behave. सर्वसामान्य आपण वागतो And we think that we are not doing anything wrong. आपण विचार करतो मी काही चूक करत नाही. That's why when God gave the law to children of Israel, इस्रायल लोकांना ज्यावेळेस परमेश्वराने नियम दिला, natural mind was exhibited through the law. सर्व स्वाभाविक मन आहे प्रदर्शित झालं त्या नियमशास्त्राद्वारे. When you read the whole law of Moses, मोशेचं पूर्ण नियमशास्त्र तुम्ही वाचल्यानंतर there are most of the everything is natural mind. पुष्कळशा गोष्टी वाचल्या तर आपण ते स्वाभाविक मन आहे, नैसर्गिक मन. Because children of Israel denied the direct guidance from God. इस्रायल लोकांनी सरळ सरळ परमेश्वराचं मार्गदर्शन नाकारलं. They requested Moses, त्यांनी मोशेला विनंती केली, as other nations have books, जसे इतर राष्ट्रांचे पुस्तक आहेत, book of laws, नियमाचे पुस्तक, so give us book of law, we will follow everything. आम्हाला पण नियमाचं पुस्तक दे, सर्वांचं आम्ही पालन करू. Moses was hurt. मोशे दुखावला गेला. Moses talked to God, मोशे देवाशी बोलला. and God said, देव म्हणाला, Moses, मोशे don't be sorry. तुला दुःख वाटू देऊ नको. They have not rejected you. त्याने तुझा नाकार केला नाही, They have rejected me. त्याने माझा नाकार केला आहे. And God gave them the law. देवाने त्यांना नियमशास्त्र दिलं. We all आपण सर्वजण memorize 10 commandments. 10 आज्ञा पाठ करतो.
We tell our children to memorize it. आपल्या मुलांना देखील आपण सांगतो पाठ करा. And we all want to fulfill those 10 commandments. आपल्या सर्वांना त्या 10 आज्ञा पूर्ण कराव्याशा वाटतात. But we are forgetting what Jesus has told. आपण हे विसरून जातो की येशू ख्रिस्ताने काय सांगितलं आहे. Jesus has given 2 commandments. येशू ख्रिस्ताने 2 आज्ञा दिल्या आहेत. Only 2 commandments. केवळ 2 आज्ञा. And Jesus said, love your God with all your heart, with all your soul, with all your mind. तुमच्या देवावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रीती करा. And similar commandment I give, तशीच मी तुम्हाला आज्ञा देतो, that love your neighbor as yourself. जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती करा. Do you remember this? तुम्हाला हे आठवण आहे का? Have you how many remember this? Jesus has said this. आठवण आहे की येशूने असं बोललेलं आहे. Can you clap your hands unto Jesus? And he further stated पुढे त्याने असं विधान केलं that all the law and the prophets are completed in these 2 commandments. नियमशास्त्र व संदेश हे पूर्ण होतात या 2 आज्ञांमध्ये. In these 2 commandments, all the laws and the prophets are completed. या 2 आज्ञामध्ये सर्व जे संदेश आणि जे काही नियमशास्त्र पूर्ण होतं. Law of Moses was the God-given system which is totally dependent upon natural laws to the children of Israel to follow God because they wanted to do that. नियमशास्त्र इस्रायल लोकांना देण्यात आलं, परमेश्वराने त्यांना दिलं कारण त्यांना ते नियमशास्त्र पूर्ण करायचं होतं. And children of Israel wanted that. इस्रायल लोकांना ते पाहिजे होतं. And when we read the history of the children of Israel, इस्रायल लोकांचा ज्यावेळेस आपण इतिहास वाचतो, in spite of they are following the law of Moses, मोशेचं नियमशास्त्राचं पालन केल्यानंतर देखील that has not changed their heart. त्यामुळे त्यांचं अंतःकरण बदललं नाही. They followed the law, ते नियमशास्त्राचं त्यांनी पालन केलं, but परंतु that did not relate to their heart. ते त्यांच्या अंतःकरणाशी काही संपर्क साधू शकला That नाही. related to their mind. ते त्यांच्या मनाशी संपर्क Okay, साधत I होते. have done the sacrifice. मी अर्पण केलं आहे, I have done sin offering, मी पाप अर्पण केलं आहे, peace offering, शांती अर्पण केलं आहे, the food offering, अन्न अर्पण केलं आहे, and all offering I have done. सर्व अर्पण मी केले आहेत. But my suffering has not gone out. परंतु माझं दुःख सण यातना काही गेल्या नाहीत. High priest प्रमुख याजक had to offer on behalf of the whole children of Israel sacrifice once in a year. वर्षातून एकदा प्रमुख याजकांना संपूर्ण इस्रायल लोकांच्या वतीने अर्पण अर्पावं लागत असे. And they have high priestly dress, त्यांचा प्रमुख याजकाचा वस्त्र होते, and there was a rope. त्याला ते रश्शी होती. One rope is there is tied rope on his waist, रश्शीचं एक टोक त्याच्या कमरेला बांधलेलं and असायचं. that rope was so big ते दोर इतकी लांबलचक होती that it would reach to the end of the tabernacle. निवास मंडपाच्या शेवटच्या टोकापर्यंत ते पोहोचत असे. It must go out of the door. आणि त्या दरवाजाच्या बाहेर ते जात असे. The high priest, the dress had the bells. जो प्रमुख याजक होता त्याच्या सगळ्यांना त्या घंट्या होत्या, घुगरं होते. And when he would move into Holy of Holies to offer the sacrifice and sprinkle the blood on the ark of the covenant, कराराच्या कोशावर जास्त रक्त शिंपडत असे आणि त्या परमपवित्र स्थानात तो चालत असे. he was moving. तो त्या ठिकाणी चालत असे. So when he was moving, ज्यावेळेस ते चालत असे the bells were ringing. त्या घुंगरांचा आवाज होत असे. And come here, all you 4. Let's clap our hands. Yeah, here. Come here. Yeah. Come, sister. No, ladies were not allowed in that time. But you can come. You are New Testament. त्यावेळेस स्त्रियांना परवानगी नव्हती, परंतु नवीन करार आहे, तुम्ही येऊ शकता. So, this person is standing, and all children of Israel would stand
at the door of the tabernacle. निवास मंडपाच्या द्वाराजवळ ह्या व्यक्ती थांबत असेल, सर्व इस्रायल लोक. And this person would hear the bells are ringing. आणि हा व्यक्ती ऐकत असे, जे घुंगरं वाजत असे And त्यावेळेस. what he was whispering in his in the ear, आणि ते कानामध्ये काय सांगत असे? he is alive. तो जिवंत आहे. All right, I am moving, आता मी हालचाल करत आहे. and then same thing will be said over there. आणि पुढे तेच ते बोलतील. I am moving. मी हालचाल करत आहे. If you are hearing the bells, जर तुम्ही then say, घुंगराचा आवाज ऐकता आहात तर then say, मग म्हणा, then say to them, he is alive. No, no, not you are. He is alive. The one who is inside. जो No, no, आतमध्ये आहे तो loudly, जिवंत आहे. loudly, loudly. मोठ्याने. Yeah, here, here, here. 1 minute, 1 minute, 1 minute, 1 minute. You are not Israel. That's the whole problem. Say loudly to his ear. He is alive because you are hearing me. I am moving. आणि हे हालचाल करत आहे, तुम्ही ऐकत आहात. All right. ही इज अलाइव. ही इज अलाइव. तो जिवंत आहे. ही इज अलाइव. तो जिवंत आहे. हो, तो जिवंत आहे. हो नाही सांगा त्यांना. Yeah, he is alive. हे झालाय. So everyone, 6 lakh people 6 लाख लोक would say, he is alive, he is alive, he is alive. ते म्हणत असे, तो जिवंत आहे, तो जिवंत आहे, तो जिवंत आहे. And when offering is completed ज्यावेळेस अर्पण पूर्ण होत असे and the sound is already gone, he is alive. आणि सर्वांना कळालं की तो जिवंत आहे, तो ध्वनी गेला आहे. That was a sign that sacrifice for whole nation has been accepted by God. हे चिन्ह होतं की प्रभूने संपूर्ण राष्ट्राचं जे यज्ञ अर्पण होतं ते स्वीकारलं. But if he's moving आणि तो हालचाल करत आहे and at the time he is collapsed, त्या ठिकाणी जर तो खाली पडला, कोसळला, what would his statement would be? विधान काय असे? ही इज डेड. ही इज डेड. तो मेला. ही इज डेड. तो मेला. He is dead. तो मेला आहे. He is dead. तो मेला आहे. Who is dead? कोण म्हणत आहे? High priest is dead आणि प्रमुख याजक मेला आहे. because he had sin in his heart. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये पाप होतं. So what they should do? मग त्याने काय केलं No पाहिजे? one were permitted to get inside. आतमध्ये कुणाला यायला परवानगी So नव्हती. the rope that was tied on the waist of the high priest, प्रमुख याजकाच्या कमरेला जी दोर बांधली the जात other असे, end was there. इतर At दुसरं the जे टोक door. होतं त्या दरवाजाकडे Everyone, okay, then pull the rope. ती Pull the रस्सी ओढा, rope. Don't pull my legs. Pull the rope. रस्सी ओढा. And then high priest would gasar and हाय प्रमुख याजक pull दुसरं out of the tabernacle. त्या निवास मंडपाच्या बाहेर त्याला ओढत असे. Clap your hands for these dear ones. They have done excellent, but they have not made me to bruised or any त्याने scratches. उत्कृष्ट केलेलं, पण मला कुठलाही खर्च सुटू दिला नाही. Now today's pastors आजचे जे पास्टर आहेत have the rope, त्यांच्याकडे ती रस्सी आहे, have the dress, त्यांच्याकडे तो धागा आहे, and tie the rope, ते त्यांची रस्सी and बांधतात both ends are with them, आणि दोन्ही टोकं त्यांच्या बरोबरच आहे, so that no one should pull them out, जेणेकरून कोणी त्यांना ओढून बाहेर काढू नये. because they know that they will never be able to fulfill the commandment. त्यांना माहिती आहे ते आज्ञा कधीच पूर्ण करू शकत नाहीत. But- परंतु Jesus Christ has come, प्रभू येशू ख्रिस्त आला आहे. and he told, त्याने सांगितलं, if you love me जर तुम्ही माझ्यावर प्रेम and करता, keep my words, माझ्या असण्याचं आज्ञापालन करता, my Father will love you, माझा पिता तुमच्यावर प्रीती करेल and I and my Father will take our abode in you. मी आणि माझा पिता तुमच्यामध्ये येऊन वस्ती करेल. Hallelujah. हालेलुया. And prior to that, there is a statement त्याच्या अगोदर विधान आहे. that Jesus said, येशू म्हणतो, I will request to the Father, मी पित्याला विनंती करेल and he will send the Holy Spirit, the Comforter, to stay with you. तो पवित्र आत्मा जो कैवारी तुमच्यामध्ये फाटल वस्ती करण्याकरिता. So Father, मग पिता, Son, and the पुत्र, Holy Ghost are staying with us. पवित्र आत्मा आपल्या बरोबर राहत आहे. Father, Son, and the Holy Ghost staying with us. पिता, पुत्र, पवित्र आत्मा आपल्या बरोबर राहत आहे. Hallelujah. हालेलुया. That's why Jesus said, त्यामुळे येशू म्हणाला, we must know who we are. आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोण आहोत. Knowing who we are in Christ will determine whether God is staying with us
or not. ख्रिस्तामध्ये आपण कोण आहे जर आपल्याला ठाऊक असेल तरच आपल्याला कळेल की देव आपल्या बरोबर Jesus said in Matthew's Gospel, chapter 16, verse 18, वर्तमान 16 18 I will build my church, मी माझी मंडळी and रचेल the gates of hell shall not prevail against you. अधोलोकाच्या द्वाराचं त्याच्या विरुद्ध काहीच चालणार In other नाही. words, he says, दुसऱ्या शब्दात तो I म्हणतो will build my church in you, मी माझं चर्च तुमच्यामध्ये बांधेल and the gates of hell shall not prevail against. मंडळी अधोलोकाच्या द्वाराचं कुणाविरुद्ध काहीच Against कुणाविरुद्ध me. माझ्या विरुद्ध Me. माझ्या विरुद्ध Me. Everyone say me. सर्व म्हणा मी The gates of hell shall not prevail against me, अधोलोकाच्या द्वाराचं माझ्या विरुद्ध काहीच चालणार नाही because I am the church of the Lord Jesus याचं Christ. कारण मी प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे Hallelujah. हालेलुया Hallelujah. Hallelujah. I am the church of the Lord Jesus मी Christ. प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे Secondly, दुसरी गोष्ट I am the bride of Christ. मी ख्रिस्ताची वधू आहे Woo! Hallelujah. हालेलुया Today आज in America, अमेरिकेत everywhere there is a blackness. सर्वत्र काळोख आहे They are worshiping Halloween. ते हॅलोवीनची भक्ती करतायत Halloween is dead spirits. हॅलोवीन म्हणजे मृत आत्मे मेलेले Those आत्मे who are dead, pray for them and receive the strength from them. जे मेलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि त्यांच्याकडून ताकद बळ मिळवा And we in India आपण भारतामध्ये eagerly waiting आतुरतेने थांबलो आहोत on 2nd November. 2 नोव्हेंबरची वाट पाहत Now the Kabristan is full. आता सिमेट्री फुल भरली Once a year they will clean it. वर्षातून एकदा ते साफसफाई करतात They are going to celebrate the Diwali of Kabristan. कब्रस्तानची दिवाळी ते साजरी करणार आहेत Oh, he liked liquor. त्याला दारू आवडायची So take a liquor bottle. मग दारूची बाटली Oh, he घ्यायची liked biryani. त्याला बिर्याणी आवडायची Take a biryani. बिर्याणी घेऊन जायचं Sit around his cover. त्याच्या कबरीच्या अवतीभोवती ग्रेफच्या अवतीभोवती Put बसायचं the bottle over here in on his head. त्याच्या डोक्यावरती बॉटल ठेवायची Whole of life he had bottle on his mouth. संपूर्ण आयुष्यभर तोंडात बाटली होती But after he's dead, we are putting bottle on his head त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या डोक्यावर बाटली and ठेवत eat आहे the food there. तिथं बसून जेवायचं Once upon a time, by mistake, people found me on 2nd November in cemetery of Khadke. आणि एका वेळेस चुकून लोकांना 2 नोव्हेंबरला मी खडकेला जे कब्रस्तान होतं तिथं त्यांना दिसलो And news spreaded like a wild wind. आणि एका वाऱ्याप्रमाणे बातमी पसरली Pastor Nanadar is in the Kabristan. पास्टर नानादार सिमेट्री मध्ये आहेत What he's doing? ते काय करतायत I don't know. मला माहित नाही Let's go. चला So जाऊ there was a line of people. लोकांची रांग लागली Pastor, पास्टर please come and pray over our dear ones' cover. आमचे प्रियजन आहेत त्यांच्या ग्रेवर प्रार्थना करा I said, pray. मी म्हटलं मी No, प्रार्थना no, करतो we will pay the charges. नाही नाही आम्ही त्याच्यासाठी पैसे देऊ ना So तुम्हाला good income for the pastors now. पास्टर लोकांची चांगली कमाई आहे आता People go there. Look, Pastors are moving here and there. पास्टर इकडे तिकडे फिरतायत So there was a line. मग रांग होती Then समोर I preached a sermon there. त्या ठिकाणी मी उपदेश केला And short sermon within 3 minutes. 3 मिनिटाचा थोडक्यात And I संदेश said, I worship that God and Christ, who is Christ and God of living one. मी त्या ख्रिस्ताची आणि त्या देवाची सेवा करतो जो जिवंत देव आहे If you are alive, clap your hands. जर तुम्ही जिवंत असाल तर टाळ्या वाजवा Unto Jesus. I am the church of the Lord Jesus मी Christ. प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे In 2 Corinthians chapter 11 verse 2 says, I am connected with Christ. दुसरे करंथीकरास पत्र 11 अध्याय दुसरा वचन मी ख्रिस्ताला जुडलेला आहे In Revelation chapter 19 verse 2, the word of God says, प्रगटीकरण 19 अध्याय दुसरं वचन New Jerusalem comes from heaven. स्वर्गातून नवीन येरुशलेम येणार That आहे is the bride of Christ. जे ख्रिस्ताची वधू But the word of God explains us, देवाचं वचन आपल्याला स्पष्टीकरण देतं those who are going to stay in there, that are the bride of Christ. जे त्याच्यामध्ये राहणार आहेत ते ख्रिस्ताची वधू And who is going to stay in that New Jerusalem? त्या नवीन येरुशलेम मध्ये कोण राहणार आहे Only Emmanuel Church people. फक्त इमानुएल मंडळीचे लोक Yeah, they clapped hand because they are confident that I will be there. आणि ते टाळा वाजवतात त्यांना खात्री आहे मी तिथे असणार आहे But you others said, how can they? There are so many churches. तुम्ही म्हणताल कितीतरी चर्च आहे Only
believers of the Lord Jesus Christ, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचे only विश्वासणारे, bride of Christ, फक्त ख्रिस्ताची those who वधू, are connected with the Lord Jesus जे प्रभू Christ, येशू ख्रिस्ताला जुडलेले आहेत, those who have been washed by the blood, word of God, ज्यांचं जलस्नान झालंय देवाच्या वचनाने, and God is strengthening them every day. दररोज देव त्यांना बळ देत And आहे. their life, their talk, their behavior, their reaction, their response, people are wondering, how can this be so mild, so smooth, and so loving? आणि लोक पाहते त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांची वागणूक, आणि ते म्हणतात हे लोक इतके शांत आणि इतके प्रेमळ कसे काय. That is a sign of witness. ते चिन्ह आहे That साक्षीचं. we tell people आपण लोकांना सांगतो that we belong to the creator of the whole world. संपूर्ण जगाचा निर्माण करता त्याचे We आम्ही आहोत. worship him. आम्ही त्याची भक्ती उपासना And he करतो. is creator of you. तो तुमचा देखील निर्माण And करता there is a आहे. hope in him. त्याच्यामध्ये तुम्हाला आशा आहे. And God uses us as a practical living witness in our world. आपल्या जगामध्ये परमेश्वर आपला उपयोग करतो की आपण व्यवहारिक जिवंत साक्ष We आहोत. don't behave tit for tat, जसंच तसे आपण वागत नाही, but we behave as the word of पण God. आपली वागणूक देवाचं वचन सांगतं त्याप्रमाणे. God gives us that special strength, देव ते विशेष ताकद आपल्याला special देतो, ability ते विशेष पात्रता to be victorious in every sphere of our life. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण विजयी व्हावं. Let's all stand सर्वजण उभे and राहूया. allow God to touch your life. देवाला आपल्या जीवनाला स्पर्श करण्यास Allow परवानगी God देऊया. to touch your life. तुमच्या जीवनाला स्पर्श करण्यास And देवास say, परवानगी देऊया. God, देवाला म्हणूया, Here I am, use me. प्रभू इथे मी आहे, माझा उपयोग कर. Say, God, here I am, use me. म्हणूया, देवा मी इथे आहे, माझा उपयोग कर. Lord, here I am, cleanse me by your word. प्रभू इथे मी आहे, तुझ्या वचनाने मला शुद्ध And कर. allow God to touch your life. जीवनाला तुमच्या स्पर्श करण्यास देवाला परवानगी द्या. आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति आए हैं हम तेरे चरणों. Let us sing this song as a prayer to God. आपण हे गीत गाया, देवाला प्रार्थना आहे. हम स्तुति धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद. देवाला गौरव. लोकांना स्पर्श कर. Hallelujah. सामर्थ्य. देवाचा सामर्थ्याला स्पर्श करा. देवाचा अग्नी. देवाचा अग्नी तुम्हाला भेटो. मिलती है हमें
कृपा स्वर्गीय पित्या, We thank you for your love. तुझ्या प्रीतीबद्दल आभार मानतो. We thank you for your son Jesus Christ. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आभार We मानतो. thank you for his sacrifice. त्याच्या अर्पणाबद्दल आम्ही आभार We मानतो. thank you that you have redeemed us प्रभू आम्ही आभार मानतो, तू आम्हाला मुक्त केलंय. and you have made us your church. तुझी मंडळी असं आम्हाला तू केलं आहे. You have chosen us to be the bride of the Lord Jesus तू आमची Christ. निवड केली की आम्ही येशू ख्रिस्ताची वधू व्हावी. Cleanse us from our mindset and our heart and our emotions. प्रभू आमचे विचारसरणी, आमचं अंतःकरण, आमच्या भावनांपासून आम्हाला शुद्ध कर. Heal us in our body. आमच्या शरीरात आम्हाला आरोग्य दे. When we move around in people, त्याच लोकांमध्ये आम्ही इकडे ये जा let them करू. sense the holy power of God is moving with us. त्यांना समजू दे की देवाचं सामर्थ्य आमच्या बरोबर चाललेलं आहे. Let them sense in their heart त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना जाणीव होते the grace of God is upon our life. आमच्या जीवनावरती देवाची कृपा आहे. And let us transform the glory of God to their life, others people's life, oh इतर God. लोकांच्या जीवनात आम्ही रूपांतर करावं त्या गौरवाचं, And yet keep us humble at your feet. आणि तुझ्या चरणाजवळ आम्ही नम्र राहावं. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. आमेन. Please be seated. कृपा करून बसूया. Precious Lord. Precious Jesus. Precious Lord. Hallelujah. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत असाल, please stand. कृपा करून उभे राहा. And I am so happy मला फार खुशी वाटत आहे to tell you तुम्हाला सांगण्याकरिता my grandson Zacchaeus माझा नातू जॅकियस is going to celebrate his first birthday on the face of the earth on 4th of November. 4 नोव्हेंबरला या भूतलावरती त्याचा पहिला वाढदिवस साजरा करणार Happy आहे. birthday to you. Happy birthday to you. Happy Birthday all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, we thank you for your children, those who are celebrating their personal birthday this week. प्रेमळ स्वर्गीय पिता, आम्ही आभार मानतो जे त्यांचा वैयक्तिक वाढदिवस या आठवड्यात साजरा करत Give them आहेत. many more personal birthday in their life. त्यांच्या जीवनात अधिक वैयक्तिक वाढदिवस दे. We thank you for your children, those who are celebrating their wedding anniversary this week. आम्ही आभार मानतो जे लेकरं जे आठवड्यात त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा Give करत them many आहेत. more wedding anniversary in their marital life. त्यांच्या वैयक्तिक जीवनात अधिक लग्नाचे वाढदिवस दे. Fill their life with always strength, health, wisdom, and knowledge. शक्ती, ज्ञान, शहाणपण देऊन त्यांचे जीवन तू भर. Let all your blessings fall upon their life. त्यांच्या जीवनावर तुझ्या सर्व आशीर्वादाची That ओतणी they would होते. become effective witness of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रभावी साक्ष ते बनतील. Commit them in your holy त्या पवित्र hands. हातात आम्ही त्यांना देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. We are going to worship the Lord in giving God's tithe, our offering and mystery offering unto the Lord. त्याचं दर्शन आपलं दानार्पण सेवा करायचं दानार्पण देऊन परमेश्वराची भक्ती करणार And आहोत. after doing that, we will go from these two doors and go to our homes. आपण या 2 दरवाजाने आणि मागच्या फाटकाने आपल्या घरी जाणार आहोत. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.
दो